घटनेच्या ठिकाणी नातेवाईकांचा गोंधळ। रेस्क्यू ऑपरेशनवरून नातेवाईकांनी सवाल उपस्थित केले। ढिगाऱ्यातून आणखी एकाला बाहेर काढण्यात यश आले। ढिगाऱ्याखाली कामगार अडकल्याने आक्रोश सध्या करण्यात येतोय। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। रेस्क्यू ऑपरेशनवरून नातेवाईकांनी सवाल उपस्थित केलाय। नातेवाईकांनी आक्रोश केलेला आहे। कैलाश, कामगार अडकल्यानं नातेवाईक सध्या आक्रोश करतायत। काय सध्या घडतंय दुर्घटनास्थळी? या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन पासून नातेवाईक असतील किंवा इतर नागरिक असतील, प्रसार माध्यम असतील, यांना खूप दूर ठेवण्यात आलेलं आहे। नेमकी काय प्रक्रिया सुरू आहे, काय नेमकं घडत आहे, त्याची कसलीही माहिती जी आहे ते नातेवाईकांना मिळत नाही। त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी या ठिकाणी प्रचंड गोंधळ जो आहे तो केलेला आहे। पोलीस असतील किंवा महापालिकेचे अधिकारी असतील, त्यांना याबाबत जे आहे ते माहिती द्या अशा गराडा घालून त्यांना विचारणा केली जात आहे। दरम्यान नातेवाईक संतप्त झालेले आहेत, कारण जो एक व्यक्ती मिळालेला आहे अक्षय सावंत, याला मागच्या बाजूने जे आहे ते रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे। YCM रुग्णालयामध्ये त्याला पाठवण्यात आलेला आहे। त्याचीही माहिती जी आहे ती देण्यात आलेली नव्हती। त्यामुळे नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोंधळ जे आहे तो केलेला आहे। संतप्त भावना ज्या आहेत त्या नातेवाईकांच्या आहेत, त्यांना दूर करण्याचं काम जे आहे ते पोलीस करत आहेत। सर्व माहिती आपल्याला दिली जाईल असं जे आहे ते पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। सध्याची महत्वाची गोष्ट म्हणजे की या ठिकाणाहून एक व्यक्तीला बाहेर काढण्यात आलेला आहे। अक्षय सावंत असं त्याचं नाव आहे आणि त्याला YCM रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आहे। निश्चित, सध्या काय नेमकं त्यांची नातेवाईकांची मागणी आहे? कैलाश, घटनास्थळी काय मागणी करतायत? हे कुटुंबीय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। काय त्यांच्यात सध्या बोलणं सुरू आहे? त्यांची मागणी एकच आहे की रेस्क्यू ऑपरेशनच्या ठिकाणी जे काही घडत आहे त्याची सर्व माहिती जी आहे ती तात्काळ दिली जावी आणि नेमकं काय घडतंय हे सर्व जे आहे ते नातेवाईकांना कळलं पाहिजे। गेले 4 दिवसांपासून नातेवाईक जे आहेत अडकलेल्या माणसाला बाहेर पडण्याची प्रतीक्षा बघत आहेत, मात्र त्यांना अपेक्षित अशी माहिती जी आहे ती मिळत नाहीये। त्यामुळे ते संतापलेले आहेत आणि मोठा या ठिकाणी उद्रेक जो आहे तो नातेवाईकांच्या भावनांचा होत आहे। निश्चित, धन्यवाद कैलाश ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो। कामगार अडकल्यानं नातेवाईकांनी सध्या आक्रोश केला। सध्या मोठी बातमी आपण पाहतोय। ढिगाऱ्यातून एकाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। नातेवाईकांनी प्रशासनाला या दरम्यानच अनेक सवाल सुद्धा केलेले आहेत। बचाव कार्याचा हा 4था दिवस आहे।